तुम्हाला माहित आहे का फॅट लॉस वर्कआउट साठी कोणता टायमिंग बेस्ट आहे? नाही माहित तर रिझल्ट कसे मिळणार भावा? तर चल मी सांगतो. मॉर्निंग वर्कआउट बेस्ट आहे, कारण की सकाळी वर्कआउट केल्याने तुमचं मेटाबॉलिझम बूस्ट होतं, ज्याने तुम्हाला दिवसभर कॅलरी बर्न करायला मदत होईल. आणि संध्याकाळी वर्कआउटचं बोलायला गेलं तर संध्याकाळी तुमची बॉडी एकदम पीकवर असते वर्कआउट करायसाठी, तेव्हा तुम्ही इंटेन्स वर्कआउट आणि हेवी लिफ्ट करू शकता. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट हे आहे की डेली वर्कआउट करायला पाहिजे. सकाळ हो या संध्याकाळ, फक्त तुमच्या गोल आणि लाईफस्टाईलच्या हिशोबाने तुम्ही वर्कआउट करा. वर्कआउट स्किप नका करू. जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आहे दिवस 23वा माझ्या बॉडी रिकम्पोजिशनचा. आज जिम मध्ये जाऊन होता लेग आणि शोल्डरचा वर्कआउट. तर सुरुवातीला स्क्वॉट्स, नंतर लेग एक्सटेन्शन, लेग कर्ल आणि काफ रेजेस. शोल्डरच्या वर्कआउट मध्ये डंबल प्रेस, लॅटरल रेजेस, पेक डेक फ्लाय, रिव्हर्स. शोल्डरचा वर्कआउट झाल्यानंतर 30 मिनिट इन्क्लाइन वॉकिंग. ह्या व्हिडिओ मधून तुम्हाला थोडीफार पण मदत झाली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तुमच्या भावाला फॉलो करा. तर चला भेटूया पुढच्या अशा चांगल्या व्हिडिओ मध्ये.